नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीचं कामकाज कशा पद्धतीने होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये आपल्याला कुठे संधी मिळू शकते. काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं? काल आपण दोन क्लिअरली लेवल मार्क केलेले होते. वरती होती 560 आणि खाली होती 460 आणि याच्यामध्ये होते 520 ही लेवल. या तीन लेवलविषयी खास डिस्कशन होतं. ओव्हरऑल जे डिस्कशन होतं त्याचा जो मतितार्थ होता तो याच्यावरती जे आहे ते आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत, याच्या खाली जे आहे ते पुट साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि याच्यावरती जे टार्गेट होतं आपलं 630 आणि आज झालं काय, अगदी याच ठिकाणी आपल्याला ओपनिंग होताना पाहायला मिळालं आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये आपण पुन्हा 630च्या आतमध्ये आलेलो. म्हणजे इथे कोणतीही चांगली संधी आपल्याला मिळालेली नाही. इथे ज्यावेळेस ब्रेकडाऊन आलेला आहे ती लेवल होती 580च्या आसपास. मग तुम्हाला हे 50-60 पॉईंटचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकत होता. ज्यांना जमला असेल त्यांना तो चांगला ट्रेड बनला असेल, किंवा 520ला मार्केटने जेव्हा सपोर्ट घेतले त्यावेळेस. पण काय झालं, मार्केट पूर्ण साईडवेज, मार्केट म्हणजेच निफ्टी खास करून पूर्ण साईडवेज आहे. पहिले एक कॅन्डल सोडले आपण, पहिले अर्धा पाऊण तास सोडलं तर पूर्ण एक छोट्याशा रेंजमध्ये पूर्ण दिवसभर कामकाज केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप चांगले ट्रेड निफ्टीमध्ये मिळाले असतील याची शक्यता खूप कमी आहे. पण आपण जे मिड कॅप विषयीचं डिस्कशन केलेलं होतं ना, मिड कॅपमध्ये आज खूप व्होलेटाईल सेशन पाहायला मिळालेलं आहे आणि दोन्ही बाजूला अतिशय चांगले संधी, म्हणजे अगदी पुट आणि कॉल दोन्ही काही वेळेस 4x 5x या पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी 3x शेवटी जो 3 वाजता घेतलेला होता. म्हणजे मिड कॅपमध्ये नक्कीच आज चांगली संधी मिळालेली होती, जे की एक्सपायरीचा ट्रेड आपण घेतलेला होता. आता निफ्टीमध्ये उद्या काय करू शकतो? निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात, किंवा सगळेच इंडेक्स असू द्यात, यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आत्ता पुढील काही दिवस, म्हणजे कुठपर्यंत, जोपर्यंत मार्केट 25,000च्या वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत, की आपण नक्कीच बुलिश आहोत, ट्रेंड बुलिश आहे, सगळं आहे. परंतु हा बुलिश ट्रेंड या पद्धतीचा नाही आहे. या ट्रेंडमध्ये काय असतं की तुम्ही बाईंग करा, मार्केट वरती जात असतं स्टेप बाय स्टेप. आपला बुलिश ट्रेंड कशा पद्धतीने आहे, मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये होतं. एक शार्प कट आपण पाहिलेला होता, अगदी 24,000पर्यंत आपण पोहोचलेलो होतो आणि तिथून मार्केट आता वरती येते. म्हणजे जरी ओव्हरऑल ट्रेंड बुलिश असला ना, तरी हा जो एवढा भाग आहे मार्केटचा मध्ये जो आहे ना, त्याच्यामध्ये सेलर्स प्रेशर आहे. म्हणजे मार्केट पुन्हा जो त्याचा ट्रेंड होता ना तो पकडण्याचा प्रयत्न करते, अजून त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही आहे. तो यशस्वी कधी होईल, ज्यावेळेस ही जी ट्रेंड लाईन आहे आपली, म्हणजे ट्रेंड लाईन म्हणण्यापेक्षा ही जी मुवमेंट चालू होती ना तिथपर्यंत पोहोचेल, तेव्हा आपण समजणार आहोत त्या ट्रेंडमध्ये मार्केट पुन्हा आले. म्हणजे इथे आपल्याला फक्त एक गोष्ट काय करायची आहे, सावध राहायचं आहे की हा जो काही ब्रेकआउट येत आहेत ना मध्ये, मग तो ते 24,260ला असेल, किंवा नंतर आपण 420 पाहिलं, जी की महत्त्वाची लेवल होती, आणि आता त्याच्यावरती आपण 24,600च्या आसपास ट्रेड करतो. हे महत्त्वाचं काय आहे, जर हा ब्रेकआउटमध्ये बायर्सचा नवीन फोर्स आला नाही तर काय होऊ शकतं, सेलर्स पुन्हा कमांडिंग पोझिशनमध्ये येऊ शकतात आणि मार्केटला या पद्धतीने खाली घेऊन जाऊ शकतात. हे एक लॉजिक असतं. म्हणजे कोणत्याही याच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्ही कामकाज करताना प्राईस ॲक्शन सगळं ठीक आहे, परंतु त्या प्राईस ॲक्शनच्या पाठीमागे काय चालतं ना हे सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून एक 2-3 मिनिटं घेतली या व्हिडिओची सुरुवातीची, पण हे लक्षात असू द्या. म्हणजे आता बायर्सने काम करत राहणं खूप गरजेचं आहे की मार्केटला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी. इथे पोहोचल्यानंतर जो पूर्वीचा ट्रेंड होता तो सुरू होईल, पण आत्ता आपण मध्ये आहोत. म्हणजे जर इथे बायर्स कमी पडले तर नक्कीच सेलर्स पुन्हा कमांडिंग पोझिशनमध्ये येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता पाहूयात की उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय. त्या अगोदर एकदा जर तुम्ही पूर्ण चार्ट पाहिला, म्हणजे जे मोठं गॅपडाऊन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट सस्टेन केलं होतं. आता आपलं पहिलं टार्गेट काय असू शकतं, पहिला हा गॅप फिल होताना आपल्याला पाहायचा आहे. ती लेवल येते 24,680 आणि याच्यावरती निघालो होतो. तर मग इथे येते 24,800 आणि मग त्याच्यानंतरचा जो गॅप आहे तो, म्हणजे उद्यासाठीचे जे टार्गेट आहेत ना ते आपले हेच असू शकतात, हे लक्षात ठेवायचं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुम्ही जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तिथे तर तुमच्या काय लक्षात येईल, मी रफ करतो आहे, तुम्ही अगदी क्लिअर ट्रेंड लाईन ड्रॉ करा. तर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते की या ट्रेंड लाईनला निफ्टी वेळोवेळी रेजिस्ट करत होतं आणि आता काय झालं आहे, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे ट्राय केलं तर रिजेक्शन, परंतु ब्रेकआउट. आता काय झालं आहे, ब्रेकआउट घेऊन मार्केट पुन्हा इथे टेस्ट करायला आलेलं आहे. म्हणजे हे जे फॉर्मेशन आहे ना ते या पद्धतीने होऊ शकतं. मग या पद्धतीने होण्यासाठी आत्ता जिथे बंद आहोत ना, ॲटलिस्ट खरं तर 680च्या वरती जे आहे ना ते चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळेल. पण तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर उद्या फ्लॅट ओपनिंग होतं आहे आणि मार्केट वरती चालायला लागतं आहे. तर ही जी लेवल आहे ती आहे 24,630. याच्यावरती जसं निघणार आहात तसं तुम्ही कॉलच्या पोझिशनमध्ये बसणार आहे. जरी गॅपअप झालं तरी ही सिच्युएशन, जर इथे गॅपअप होतं आहे, इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल, किंवा इथे येऊन सपोर्ट घेते, किंवा मग पुन्हा सपोर्टला इथे कुठेतरी येते, हे पाहायचं आहे. जर इथे सपोर्ट घेऊन वरती जाते ना तर हे आपला पहिला सपोर्ट आणि हाच आपला ब्रेकआउट असणार आहे. मग त्यानंतरचं जे टार्गेट आहे आपलं ते आत्ताच सांगितल्याप्रमाणे 24,680-700 हा एक झोन आहे. मग याच्यानंतर जे टार्गेट आहे ना ते जवळजवळ 150 पॉईंट्स आहे. परंतु तुम्ही डायरेक्ट 150 पॉईंट घेणार आहात का, नाही. तर मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, 700
975 आणि 860 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करायचे. याच्यावरती आपण 25,000 पाहणार आहोत. पण आता सध्याला जो काही प्रेशर होतो मार्केट नक्कीच वरती जात आहे. शुक्रवार सोडला तर बाकीच्या दिवशी काय होते, बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला साईडवेज कामकाज पाहायला मिळते, जे की आजसुद्धा पाहायला मिळालेलं आहे. म्हणून 630च्या वरतीच जो काही प्लॅन करायचा आहे तो, आणि त्याचं टार्गेट तुम्ही 860पर्यंत ठेवू शकता. मग ते फ्लॅटने जाऊ द्या किंवा मोठ्या गॅपनंतर गेलं तरीही काही हरकत नाही आहे. आता डाऊन साईड थोडी इंटरेस्टिंग आहे. काय होऊ शकतं, जर मार्केटला असं वाटलं, म्हणजे ही जी लेवल आहे 630 असेल किंवा तुम्ही इथे एका ट्रेंड लाईन ड्रॉ करा, मार्केट इथे कुठेतरी थोडंफार गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन इथे जाते, ब्रेकआउट दाखवते परंतु सस्टेन नाही करत, तर मग एक या पद्धतीचा फॉल आपण पाहू शकतो. मग याच्यासाठी ही जी लेवल येते मध्ये, ती लेवल कोणती आहे तर 24,530 किंवा 24,520 हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. याच्या खाली फ्लॅट ओपनिंगने मार्केट याच्या खाली जातं, इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन येतो आहे, तो एक चांगला ट्रेड बनू शकतो. किंवा इमिजिएट ब्रेकडाऊन येतो आहे, थोडा वेळ इथे एखादं डबल टॉप किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन बनवतं आहे, तर मात्र एक चांगला फॉल आपण पाहू शकतो. ज्याच्या अगदीच मोठा म्हणजे 400-500 पॉईंटचा फॉलसाठी ट्रेड करणार आहोत का नाही, शक्यतो डाऊन साईडचे ट्रेड आता 1:2, 1:3 या पद्धतीनेच प्लॅन करा. म्हणजे इथे जे काही फॉर्मेशन बनेल, सपोज तुमचं 30 पॉईंटचा स्टॉप लॉस येतो आहे, तर तुम्ही पहिलं 60 आणि 90 या पद्धतीने टार्गेट ठेवा, नंतरून पाहिजे तर ट्रेल करत जा. मग याच्या खाली लेवल कोणत्या महत्त्वाच्या आहेत तर 460 आहे, 420 आहे 40 पॉईंटवरती, इथे 60 पॉईंट पुन्हा 40 पॉईंट, परंतु त्या महत्त्वाच्या आहे. 420 ब्रेक झाल्याच्या नंतर अगदी 280ची लेवल तुमच्यासाठी निघून येते. मग या लेवल तुमच्यासाठी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने प्लॅन करा. मोठं गॅप डाऊन झालं ना, तर मात्र थोडं सावध राहायचं आहे. म्हणजे समजा मोठं गॅपडाऊन झालं तर नेहमी लक्षात ठेवा, आत्ताच्या मार्केटमध्ये पहिली 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल मोठ्या गॅपडाऊनमध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे. ती ग्रीन बनते आहे, रेड बनते आहे, आणि मग त्याचा हाय लो मार्क करा. ज्या पद्धतीचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या पद्धतीने आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे की कसा ट्रेड करायचा, तर त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता दुसरा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये काय होतं आहे, बँक निफ्टीमध्ये कालही सांगितलं किंवा विकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं, महत्त्वाचं आहे की बँक निफ्टी 51-150च्या वरती सस्टेन करणं गरजेचं आहे. मग आपण डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि डिरेक्शनल नंतर इंट्राडे प्लॅन करण्यासाठी सुद्धा इथे सुद्धा तुम्ही जर ड्रॉ केलं तर या पद्धतीने एक ट्रेंड लाईन येणार आहे. म्हणजे उद्या फ्लॅट ओपन होतं आहे आणि मार्केट थोडं वरती जाते, तर 50-500च्या वरती जसं निघणार आहात ना, पण 450 अगदी जवळ येते, 450-500 हा 50 पॉईंटचा झोन आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर सांगते, तर तुम्ही कॉलच्या पोझिशनमध्ये बसू शकता. तर लक्षात घ्या, टार्गेट खूप मोठे येत नाही आहेत, कारण का प्रेशर आपण पाहतोय, म्हणजे टार्गेट येते ना, ते येते 50-700पर्यंत. मग मार्केट कदाचित 600पासून रिजेक्शन घेऊ शकतं किंवा 700पासून सुद्धा रिजेक्शन घेऊ शकतं. मग इथे तुम्हाला तयार राहावं लागणार आहे. मी शक्यतो सध्याला बँक निफ्टी अवॉइड करण्याकडेच माझा जास्त कल आहे, की जोपर्यंत तुम्ही ॲटलिस्ट 50-800च्या वरती वन डे क्लोज येत नाही तोपर्यंत. आणि मग 50-700 जर ब्रेक झालं तर मात्र चांगले टार्गेट येत आहेत. मग आपल्यासाठी 950 हे एक लेवल आहे, त्यानंतर 51-150 इथपर्यंतच्या लेवल आपण पाहू शकतो. जर काही अजूनच ॲग्रेसिव्ह बाईंग आलं तर फायनल टार्गेट 51-300-350पर्यंत आपण जाऊ शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे, काल जे डिस्कशन करतं ना, ते वाटलं तर पुन्हा एकदा पहा. सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे 50-200. जोपर्यंत 50-200च्या वरती आहोत ना, अजूनही हे थोडंफार खाली येऊन इथं एखादा डबल बॉटम बनून वरती जाऊ शकतो. त्याच्यामुळे 50-200 ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. या रिजेक्शनला तुम्ही प्लॅन करू शकता. फक्त इथे काय फोकस ठेवायचं आहे, 1:2, 1:3 आणि SL स्ट्रिक्ट ठेवायचे आहे, कारण की मार्केट त्या झोनमध्येच आहे. खूप दिवस झाले आपण पाहतोय की रेंज बनवतोय, थोडं वरती जाते पुन्हा रेंज बनवते, थोडं वरती जाते पुन्हा रेंज बनवते. त्याच्यामुळे SL स्ट्रिक्ट ठेवायचा आहे. गेला 30-35 पॉईंटचा जो काय असेल तो SL गेला, मी स्पॉटवरती सांगतोय, तर जाऊ द्या, काही फरक पडत नाही, परंतु टार्गेटसुद्धा त्याच पद्धतीने ठेवा. याच्या खाली ज्या लेवल आहेत त्या ऑब्वियसली 50,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, त्यानंतर 49,800 आहे, आणि जास्तच काही झालं तर 49,600. सध्याला यांची आवश्यकता पडेल असं वाटत नाही 49,600ची ॲटलिस्ट, पण या लेवल आहेत की ज्याच्या आधारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर तिसरा जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी फिनान्शियल सर्व्हिस. याच्यामध्ये एक चांगली मुवमेंटची अपेक्षा आहे एक्सपायरीला, कारण का सेन्सेक्समध्येही एक्सपायरीला चांगली मुवमेंट होती, मिडकॅपमध्येही चांगली होती, फिन निफ्टीमध्येही ही अपेक्षा तुम्ही घेऊन चालू शकता. पण यासाठी महत्त्वाचं काय आहे, लेवल सांगून ठेवतो फक्त 22,975 ही लेवल मार्क करून ठेवा. जसं याच्यावरती तुम्ही जाणार आहात ना, कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि 22,800 ब्रेक झाला किंवा 820, लक्षात घ्या 22,820 खूप मोठी होईल. मग तुम्ही एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन करताना तुम्ही ठेवा 22,880. पण या 60 पॉईंटमध्ये किंवा 80 पॉईंटमध्ये तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं, जर रिव्हर्सल आलं तर एक्झिट करायचं आहे. म्हणजे पुढचा ट्रेड हा 22,880च्या खाली तुम्ही प्लॅन करू शकता आणि 22,975च्या वरती तुम्ही कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, 23,000 ही जी लेवल आहे ना सायकोलॉजिकल, ती महत्त्वाची असू शकते. उद्या जो काही ऑप्शन चेनचा डेटा बनेल आणि जर 23-20च्या वरती मार्केट सस्टेन होतं आहे
तर लक्षात घ्या एक शॉर्ट कवरिंग तुम्हाला अजून 100 ते 125 पॉईंट देऊ शकते. म्हणजे 2300 ते 23,150चं टार्गेट तुम्हाला उद्या अपसाईडला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी एक्स्ट्रा काही करू नका. मिड कॅपमध्ये जसं स्टेबल जर सपोर्टला मिळतं आहे मार्केट समजा 800च्या खाली निघालं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर 700 आहे आणि 620 आहे इथपर्यंत जाऊ शकतं. कदाचित गॅप डाऊन किंवा एक शार्प कट इथपर्यंत येतो आहे जिथे तुम्हाला संधीच मिळाली नाही. संधी मिळाली नाही म्हणजे काय, आपण ट्रेड कधी प्लॅन करतो, सस्टेन करतो आणि ब्रेकडाऊन येतो तरच प्लॅन करतो. समजा अशा पद्धतीचे कॅन्डल बनत आल्या तर तुम्हाला संधी मिळाली नाही, मग या सपोर्टला संधी मिळू शकते, एखादं या पद्धतीचं फॉर्मेशन बनते आणि मग तुम्ही यासाठी प्लॅन करू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण पाहतो मी व्हिडिओ पाहतायत परंतु लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. त्याने काय होतं, आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होतो. मला याच्यासाठी काही जास्त वेळ द्यावा लागत नाही, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.